पावसाने वांग्याची 1.25 एकर बाग केली बरबाद। शेतकऱ्याला 1.5 लाखाचे आर्थिक नुकसान। कनवाड तालुका शिरोळ येथे मुन्नाबाबा कनवाडकर सरकार यांच्या मळी शेतात पोपट खोत यांनी 1 महिन्यांपूर्वी 50 गुंठे क्षेत्रात त्रिवेणी काटा या जातीच्या वांगी रोपाची लागवड केली। 1.5 लाख रुपये खर्च करून वांग्याची बाग पोटच्या मुलाप्रमाणे जपली होती। मात्र अतिपावसामुळे या बागेतील वांग्याची रोपे वाळू लागल्याने शेतकरी पोपट खोत यांना 1.5 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले। एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केवळ मान्सूनपूर्व झालेल्या अतिपावसामुळे झाले असल्याचे माहिती पोपट खोत यांनी दिली आहे। शिरोळ तालुक्यात भाजीपाला आणि फळबागाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते। येथून भाजीपाला पुणे, मुंबई, गोवा या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो। 4 पैसे मिळावेत म्हणून कुटवाड येथील पोपट खोत यांनी कनवाड येथे मुन्नाबाबा कनवाडकर सरकार यांच्या असले 50 गुंठे जमिनीत 1 महिन्यांपूर्वी त्रिवेणी काटा या वांग्याच्या रोपांची लागवड केली। नुकतंच फळ लागण्यास सुरुवात झाली, मात्र मान्सूनपूर्व पावसाने या परिसरात दाणादाण उडवून दिली। वांग्याच्या झाडावर फिजोरियम नावाची बुरशी तयार झाली आणि या बुरशीने झाडाची साल कातरत असल्याने वांग्याची रोपे वाळू लागली। त्यामुळे 1.25 एकर वांग्याच्या बागा उपटून टाकण्याशिवाय खोत यांच्याकडे पर्याय नव्हता। शनिवारी 1.25 एकर बागेतील सर्वच वांग्याची रोपे खोत यांनी उपटून टाकली आहेत। मान्सूनपूर्व पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळते। शासन स्तरावर पंचनामा होऊन आर्थिक मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे। आमचा आज वांग्याचा प्लॉट उपडून काढत आहे। अतिवृष्टी जास्त झाली, त्यामुळे फिजोरियम नावाची बुरशी तयार झाली होती आणि ती झाडाच्या सालीला भोवतीनं काळं चट्टा पडून ती झाडं संध्याकाळपर्यंत वाळत चालली होती, म्हणून आम्ही उपडून टाकली। साधारण हे झाड लावत असताना अंदाजे एकरी 1.5 लाखाच्या आसपास खर्च आला होता, तो पुरा नुकसानीत गेला आहे। या बुरशीमुळे हातोनात नुकसान शेतकऱ्याचं होत चाललेलं आहे। तरी भरपूर उपाययोजना केल्या, साधारण गेली 10 ते 15 दिवस नको ती औषधं वापरली, कृषी सल्लागारांचा सल्लाही घेतला, पण त्याचा काय उपयोग झाला नाही, लागून राहिले आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिरोळ।